श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ताणतणाव खूप वाढलेला आहे. आणि जेव्हा आपला ताणतणाव वाढतो, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाच्या हार्मोनचं प्रमाण खूप वाढतं. आणि जेव्हा या कॉर्टिसोलचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं, तेव्हा आपल्याला मानसिक तणाव निर्माण होणे, चिंता वाटणे, चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा वाटणे व या सर्वांचा परिणाम आपल्याला संध्याकाळी झोप लागत नाही. हा त्रास बऱ्याच लोकांना होत असेल मित्रांनो. मित्रांनो, आपल्याला पण हा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ आपण नक्की पहा. कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये ताणतणावासाठी, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी एक घरगुती आयुर्वेदिक उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. व्हिडिओ व्यवस्थित आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावाच्या नियंत्रणासाठी तुळशीचे असणारे फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये तुळशीला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्याचबरोबर तुळशीचे भरपूर सारे आपले आरोग्यासाठी फायदे आहेत. त्यापैकीच तुळशीचे असणारे स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावासाठी जे काही फायदे आहेत ते आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, तुळशीमध्ये युजेनॉल व उर्सोलिक ॲसिड हे दोन महत्त्वाचे घटक असतात. हे दोन घटक आपल्या शरीरामधील कॉर्टिसोल या हार्मोनचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतात. कारण जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जेव्हा आपल्याला तणाव निर्माण होतो, स्ट्रेस निर्माण होतो, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल या हार्मोनचं प्रमाण खूप वाढत असतं. त्यामुळे मग आपल्याला चिंता, चिडचिड होणे, झोप न लागणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा जाणवणे, ह्या सर्व त्रास आपल्याला होत असतो. त्यामुळे हे युजेनॉल आणि उर्सोलिक ॲसिड या कॉर्टिसोलला नियंत्रण ठेवतं व आपला त्रास कमी होत असतो. मित्रांनो, नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट, याला आयुर्वेदिक रेफरन्स काय आहे, आयुर्वेद काय सांगतं? मित्रांनो, आता आयुर्वेदानुसार तुळशीचं काय महत्त्व आहे? मित्रांनो, आयुर्वेदानुसार जेव्हा आपल्या वात दोषाचं असंतुलन होतं, तेव्हा आपल्याला चिडचिड होणे, चिंता वाटणे, तसेच ट्रेस येणे, झोप न लागणे, हा सर्व त्रास होत असतो. तर मग जेव्हा आपण या तुळशीचे सेवन करतो, त्यावेळेस आपलं वात दोष जो आहे तो संतुलित होतो व आपला त्रास आपल्याला कमी होण्यास मदत होते. आता महत्त्वाचा प्रश्न, तुळशीचं सेवन कशाप्रकारे करायचं? मित्रांनो, आपला स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुळशीचा काढा बनवून रोज संध्याकाळी एक वेळेस घ्यायचा आहे. यासाठी आपण पाहूया तुळशीचा काढा नेमकं कशाप्रकारे बनवायचा. यासाठी आपल्याला तुळशीचे 10 ते 12 पाणी घ्यायचे आहेत. हे पाणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये, एका पातेल्यामध्ये साधारणतः 2 कप पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला तुळशीचे धुलेले पाणी टाकून द्यायचे आहेत व गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला, जे आपण 2 कप पाणी घेतलेले आहे, ते पाणी कमीत कमी अर्धा कप होईपर्यंत उकळत ठेवायचं आहे व त्यानंतर आपल्याला उकळणं थांबवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण चाळणीने गाळून घ्यायचं आहे व त्यामध्ये 1 चमचा मध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपला काढा बनून तयार होईल. हा काढा आपल्याला रोज संध्याकाळी झोपण्याअगोदर रोज सेवन करायचं आहे. हे घेतल्यानंतर आपल्याला निद्रानाश असेल, चिंता, ताणतणाव असेल, तसेच चिडचिड होत असेल, तसेच अस्वस्थ वाटत असेल, हा सर्व त्रास आपला कमी होण्यास मदत होते. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटले असेल, तर आपल्या समर्थ फार्मसी या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.